ते बाळासाहेब असे म्हणाले होते की मी कधीही दिल्लीची लाचारी करणार नाही, मी दिल्लीचे बूट चाटणार नाही बरं, आणि कमळाबाईला सुद्धा मी त्याची जागा दाखवेन हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं. पण आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीचे बूट चाटतात, दिल्लीची मुजरेगिरी करतायत. हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं. बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही. बाळासाहेबांनी अनेकदा इंदिरा गांधींपासून राजीव गांधीपर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या प्रश्नावर पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्रात बॅरिस्टर अंतुले असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, किंवा शरद पवार असतील, या सगळ्या प्रमुख काँग्रेस नेत्यांबरोबर बाळासाहेबांनी आपले जिव्हाळ्याचे संबंध ठेवले आणि महाराष्ट्रामध्ये एकोपा राहील याचा कायम त्यांनी एक काळजी घेतली. एकनाथ शिंदेना काय माहिती आहेत बाळासाहेब ठाकरे? त्यांनी कधी टेमिनाकाच्या पलीकडे जग पाहिलं नाही. ते आम्हाला महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे वगैरे शिकवणार का? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन 17 नोव्हेंबर, आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. ही निवडणूक आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर, त्यांच्या नावानं लढतो. कारण ज्या कार्यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली, महाराष्ट्राचं रक्षण, मुंबईचं रक्षण, मराठी माणसाचा स्वाभिमान, अभिमान, हे सगळं गेल्या 2.5 वर्षामध्ये संकटात आलं. महाराष्ट्रावर गुजरातनं ज्या पद्धतीनं आक्रमण केलं आणि आमचे राज्यकर्ते सध्याचे किंवा त्यांच्या कुटुंबातले काही लोक ते गुजरातच्या नवनिर्माणाला लागलेले आहेत किंवा गुजरातची लाचारी करतायत, दिल्लीची लाचारी करतायत, हा विचार बाळासाहेब ठाकरेंचा नव्हता किंवा नाही. बाळासाहेबांनी आम्हाला पाठीचा कणा दिला, ताठ. बाळासाहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं. बाळासाहेबांनी आम्हाला संकटावर मात करायला शिकवलं. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं, एक वेळ लढला नाहीस तरी चालेल, पण स्वतःला विकू नकोस. या सगळ्या भूमिकांची आज आम्हाला आठवण येते आणि आम्ही लोकांना, जनतेमध्ये जाऊन बाळासाहेबांचा हा विचार देत आहोत. आम्हाला खात्री आहे या वेळेची जी निवडणूक आहे विधानसभेची, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका, त्यांचा विचार, त्यांचे महाराष्ट्रावर, मराठी माणसावर असलेले ऋण हे केंद्रस्थानी ठेवून लढल्या जात आहेत. आणि आम्ही सगळेच, मग काल प्रियांका गांधींनी शिवसेना प्रमुखांचा एक संदर्भ दिला, शरद पवार साहेब आहेत आणि उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे एक विचार घेऊन, बाळासाहेबांच्या विचाराची मशाल घेऊन पुढे निघालेलो आहोत. आणि आजचा दिवस हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मरण करण्याचे दिवस आहे. अर्थात आम्ही रोजच स्मरण करतो, पण आज विशेष महत्त्व आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आमच्यासाठी आहे. ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत, कारण त्यांचं अस्तित्व गेल्या 2.5 वर्षात देवेंद्रजींचं अस्तित्व पूर्णपणे संपवलेलं आहे. आणि ही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे आणि या राज्यामध्ये सगळं सुरळीत चाललेलं असताना फक्त भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या बगल बच्चांना त्यांचा पराभव दिसतो आहे. म्हणून जात, धर्म, हिंदू मुसलमान, फोड जिहाद वगैरे वगैरे विषय त्याने आणलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या वाढत्या बेरोजगारीवरती युद्ध पुकारायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याच्यावर युद्ध पुकारायला पाहिजे. महाराष्ट्रातून जो उद्योग गुजरातला त्यांचेच नेते पळवून नेत आहेत आणि आमच्या तरुणांचा रोजगार हिरावून घेतला जातोय, त्याच्यावरती युद्ध पुकारायला पाहिजे. पण महागाईच्या विरुद्ध युद्ध पुकारायला पाहिजे. लसूण 500 रुपये किलो झालाय, कांदा 100 रुपये किलो झालेला आहे. असे अनेक विषय आहेत. त्याच्यावर न बोलता निवडणुका जिंकण्यासाठी हा जिहाद, तो जिहाद, तो जिहाद, खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या या नालायकपणाविरुद्ध
महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेनं युद्ध पुकारलंय. त्याला तुम्ही जिहाद म्हणत असाल, आम्ही युद्ध पुकारलंय. आणि आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ज्या या महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली जी रोपटी आहेत भांगेची या तुळशी वृंदावनात, ती ह्या वेळेला आम्ही उपटून टाकू. भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या संस्कृतीची जी वाट लावलेली आहे ती या राज्याची जनता सहन करणार नाही. शिवसेनेला शिवतीर्थ मिळू नये यासाठी झालेलं कारस्थान होतं. लक्षात घ्या, मी जे म्हणतोय उद्धव ठाकरे साहेब जे म्हणतायत की शिवसेनेला अडचणीत आणायचं, की शिवसेनेची कोंडी करायची आणि त्यासाठी सुपाऱ्या वाजवायच्या, सुपाऱ्या घ्यायच्या, हे या राज्यातले एक राजकारण वाढलेलं आहे. शिवतीर्थात आज खरं म्हणजे 17 नोव्हेंबर बाळासाहेबांचा, आमच्या शिवसेना प्रमुखांचा स्मृतिदिन आहे. आज संध्याकाळपर्यंत तिथे हजारो लाखो लोक येतील. त्याच्यामुळे त्या परंपरेनुसार आम्हाला ही परवानगी सभेसाठी मिळायला पाहिजे, पण आम्हाला मिळून नाही म्हणून दुसरं कोणीतरी एक दिवस आधी कागद दिला असं म्हणतात आणि शिवसेनेला शिवतीर्थावर सभा घेण्यापासून रोखण्यात आलं. त्याला तुम्ही काय म्हणू शकता? त्याला तुम्ही जळफळाट जो शब्द असतो किंवा एक विकृती हा एक शब्द असतो मराठीमध्ये, तेच म्हणावं लागेल ना. बरं, तुम्ही सभा घेत नाहीये स्वतः आणि आम्हाला घेऊ देत नाही. हे भारतीय जनता पक्षाचं किंवा गुजरात राज्याचं हे महाराष्ट्राविरुद्ध कारस्थान आहे. मी वारंवार म्हणतोय, हे गुजराती कारस्थान आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेलं. जग कोणाशी वाढत नाही बरं का. रामकृष्णही आले गेले, त्यांच्या विना नाही अडले, असं एक ओळ आहे. कोणापासून काही अडत नाही. शरद पवार साहेब असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, याने एक उत्तुंग व्यक्तिमत्व स्वतःची उभी केली आणि त्यांच्यानंतर कोण बरं का हा प्रश्न उपस्थित झाला. तरी या सगळ्यांनंतर नक्कीच या नेत्यांशी बेईमानी करणारा त्यांचा वारस होऊ शकत नाही. कुणी असेल, कोणत्याही पक्षाचा नेता असेल, त्या नेत्याशी बेईमानी करणारा त्यांचा वारस किंवा मीच त्यांच्यानंतर, हे कसं काय होऊ शकेल? असं होऊ शकत नाही. शरद पवारांची लेगसी फार मोठी आहे आणि ती आज आहे आणि शरद पवार यांना उदंड आयुष्य लाभणार आहे हे मला माहिती आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.